राम राम मंडळी, तर आज आपण आलो आहे बुट्टीबोरी शहरातील सातगाव मोक्षधाम येथे। आज आपण भेट देणार आहोत अशा एका ध्येयवेड्या व्यक्तीला ज्याने समाजसेवेला आपल्या जीवनाचा ध्येय बनवला आहे। हे ठिकाण आहे सातगाव येथील मोक्षधाम, जे स्वच्छता, शांतता आणि सौंदर्यात एखाद्या पार्कलाही मागे टाकेल। या प्रेरणादायी कार्यामागे आहेत कर्मयोगी फाउंडेशन आणि पंकजभाऊ ठाकरे, जे निस्वार्थपणे फक्त स्वच्छता आणि लोकांच्या सेवेत मग्न असतात। काही लोक त्यांना पागल म्हणतात, काही जण त्यांना वेडेवाकडे समजतात, पण इतिहास साक्षी आहे, बदल घडवणारे लोक नेहमी असेच असतात। आजच्या दिवस पंकजभाऊ सोबत घालवणं हा माझ्यासाठी एक खास अनुभव ठरला। त्यांच्याकडून केवळ नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या नाहीत, तर माणुसकी, सेवा आणि समर्पण याचा खरा अर्थ समजला। हे आहेत शिवाजी भाऊ। नाव जसं तेजस्वी आहे तसाच त्यांचा स्वभावही आहे। साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव हेच त्यांचं खरं वैभव आहे। चला तर मग भेट करून देतो या वेड्या माणसाची, जो वेडा नाही तर समाज बदलवणारा आहे। मी पंकज ठाकरे, संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी फाउंडेशन। कर्मयोगी फाउंडेशन हे गाडगेबाबा तुकडोजी महाराज यांच्या विचारधारावर चालणारं फाउंडेशन आहे आणि कर्मयोगी फाउंडेशन 45 उपक्रम केले आहे। पण हा जो आमचा उपक्रम आहे सातगाव मोक्षधामचा, याच्या मग एकच कारण आहे की आपण अनेक धाम करतो, पण आपलं शेवटचं धाम आहे ते आपल्या गावचं मोक्षधाम। आमच्या कर्मयोगी फाउंडेशनची कल्पना आहे की ज्या प्रकारे आपल्या गावचं मंदिर स्वच्छ असते, त्याच प्रकारे आपल्या गावचं मोक्षधाम सुद्धा स्वच्छ आणि सुंदर आणि समृद्ध असावं। म्हणून आज कर्मयोगी फाउंडेशन सातगावचं मोक्षधाम इतकं स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध केलं आहे। सर्वांना म्हणजे इथं स्वातंत्र्याचं रूप आपण दिलेलं आहे, तिरंगामय आपण याला केलेलं आहे। प्रत्येक गावचं मोक्षधाम आपल्या गावातल्या मंदिराप्रमाणे स्वच्छ आणि सुंदर समृद्ध असावं, हीच मी सर्वांकडून अपेक्षा करतो। शेअर करा हा व्हिडिओ आणि अभिमानाने सांगा, हा विदर्भाचा पागल पंकज जो बोलत नाही करून दाखवतो, जो स्वतःसाठी नाही समाजासाठी जगतो।